मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करीत तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी काल डोंगराळे येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले। यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली होती। तसेच आज मालेगाव येथे निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी धुळे सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष तथा माजी महापौर चंद्रकांत सोनार, भाजपा महिला मंडळाच्या बेटी बचाव अभियानाच्या संयोजिका अल्पा अग्रवाल, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा जयश्री अहिरराव यांच्यासह नितीन विस्पुते, जगदीश देवपूरकर, सुनील देवरे, अजय नाशिकर, दीपक वासकर, महेंद्र विस्पुते, रंजना विस्पुते, ताराबाई वाखारकर, सुनंदा विस्पुते, ममता देवरे, नंदिनी सोनार, चेतन जडे, रवी सोनार, चंद्रकांत घोडक, मनोज वाघ, गौरव अहिरराव, चंद्रकांत सोनार, राम निकुंभ, चिवा थोरात, ॲडव्होकेट अमित दुसाणे, नेहा अहिरराव, सुनीता सोनार यांसह सुवर्णकार युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। एका 3.5 वर्षाच्या बालिकेचा एका नराधमाने त्या ठिकाणी निर्घृणपणे खून केलेला आहे। बाकी इतर तपास पोलीस प्रशासन त्या ठिकाणी करत आहे आणि ज्या नराधमाने हे दुष्कर्म कृत्य केलेले आहे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा भावना सर्व ग्रामस्थांच्या पासून तर माझ्यापासून आपल्या सगळ्यांच्या आहेत। आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय बारीक निरीक पुरावे गोळा करणं, त्या दुर्दैवी पार्थिवाचं पोस्टमॉर्टम इन कॅमेरा फॉरेन्सिक लॅब पद्धतीने नाशिकला संपन्न झालेला आहे। पोलीस प्रशासनाने आरोपीला कालच ताब्यात घेतलेला आहे। उद्याच मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांना ही अतिशय दुर्दैवी मानवतेला काळीमा फासणारी जी काही घटना आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये माहिती देणार आहे।